नवी मुंबई सागरी सुरक्षा विभागाच्या वतीनं नवी मुंबईला लागून असलेल्या किनाऱ्यालगतच सागरी सुरक्षा रक्षक, ग्रामरक्षक यांचा संवाद मेळावा पनवेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. राज्यात नवी मुंबईला लागून असलेल्या समुद्रामार्गे कोणतीही अनुचित घटना घडू नये याबाबतची खबरदारी कशी घ्यावी याचं मार्गदर्शन नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केलं. यावेळी सुरक्षा रक्षकांना स्वरक्षणासाठी लागणाऱ्या वस्तूंचं वाटपही यावेळी करण्यात आलंय. अनेक सुरक्षा रक्षकांनी आपल्या जीवाची बाजी लावत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांचे जीव वाचवले, त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. भविष्यात 26/11 मुंबईसारख्या घटना घडू नये म्हणून उपाययोजना आणि सतर्क राहण्याचं आवाहनही यावेळी उपस्थित मान्यवरांनी केलंय. मुंबईमध्ये जे ब्लास्ट झाले होते त्याचं एक्सप्लोजिव्स जे आहे ते शेखाडी च्या तटावर लँड झालं होतं, किंवा आता 26/11चा जो हल्लासुद्धा झाला होता तो पण बुधवार पार्क मुंबईला त्यांचं लँडिंग झालं होतं. आणि असे अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला कदाचित काही कल्पना सुद्धा नसेल आहे. तर ह्या सर्वांबद्दल चौकस राहून आपण आपली कोस्टल बॉर्डर ही सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून हा एक छोटासा पाऊल होतं. ते पिढ्यानपिढ्या ह्या गोष्टी घडत असतात. नवीन जनरेशन सुद्धा तयार होते आहे. नवीन जनरेशन ही टेक्नॉलॉजी फ्रेंडली आहे. त्यामुळे येणारा जो गनिमा आहे तो सुद्धा टेक्नॉलॉजीच्या मदतीने बऱ्याचशा गोष्टी करतो. आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो, घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो. एक्सप्लोजिव्स, वेपन्स, नार्कोटिक्स, संशयित व्यक्ती किंवा संशयित बोटी या सर्वांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मोठ्या स्तरावर आजचा हा मेळावा घेतलेला आहे. या व्यतिरिक्त पोलीस स्टेशन स्तरावर सातत्याने दर महिन्याला अशा ह्या छोट्या छोट्या बैठका होत असतात आणि पोलिसांची गस्त, कोस्टल पोलीस सर्व ठिकाणी टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने सुद्धा या ठिकाणी गस्त घालत असते आणि सुसंवाद साधत असते.